झी 24 तास एक पाऊल पुढे। ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या एरंडेश्वर गावातल्या ग्रामस्थांना विविध समस्यांनी ग्रासले। गेल्या अनेक वर्षांपासून एरंडेश्वरचे ग्रामस्थ या समस्यांचा सामना करतात। काय आहेत एरंडेश्वर ग्रामस्थांच्या समस्या पाहूया। निसर्गाने भरभरून दिलेल्या या एरंडेश्वर ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून गंभीर आहे। गाव भारत निर्माण पेयजल योजनेअंतर्गत असलं तरी गावातील अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि विहिरींची कामं रखडल्यानं ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। हंडाभर पाण्याच्या शोधात एरंडेश्वर ग्रामस्थांना मैलोनमैल पायपीट करावी लागतेय। आमच्या गावामध्ये उन्हाळ्यात अतिशय पाण्याची टंचाई आहे। आम्हाला ग्रामस्थाला गावाच्या बाहेर कोणाच्या तरी मळ्यातून 2-2, 3-3 किलोमीटरवर लांब जावं लागतं आणि बैलगाडीत, सायकलवर, वाहनावर पाणी आणावं लागतं। गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे, मात्र या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय। याला कारण म्हणजे ही 50 वर्ष जुनी मोडकळीस असलेली शाळेची इमारत। खिडक्या तुटलेल्या आहेत, दारं तुटलेली आहेत, फरशी तुटलेली आहे आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत। त्यांची तिथं राहावं म्हणून असं नियम असते, पण त्यांना कोण राहतंय कोण नाही कोणी पाहायला तयार नाही। 10,000 लोकवस्ती असलेल्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय आहे। आरोग्य विभागानं आरोग्य केंद्र मंजूर केलंय, मात्र सरकार दरबारी हा प्रस्ताव लालफितीत अडकल्यानं ग्रामस्थांना उपचारासाठी आसपासच्या गावात 10 ते 15 किलोमीटरची पायपीट करून जावं लागतं। गावामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये येथे आता उपकेंद्र आहे, परंतु त्या उपकेंद्रामध्ये संबंधित जे नर्स असते ती हजर राहत नाही आणि ती हजर नसल्यामुळं गावकऱ्यांना त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा फायदा तो होतच नाही। परंतु त्याचं जर तिथं कोणी जर टॅबलेट्स वगैरे मागायला जर गेलं तर तिचं बोलणं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं। गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आहे। गावातील सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्यानं स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागतंय। गावात 2 स्मशानभूमी आहेत, मात्र यापैकी एकाच स्मशानभूमीला शेड असल्यानं पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांची मोठी पंचायत होते। आमच्या गावाला 4 स्मशानभूमी आहेत। चारी बाजूने 4 स्मशानभूमी असून त्यात फक्त एकच शेड झालेला आहे। बाकी 3 स्मशानभूमीमध्ये उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होतोय, पावसाळ्यामध्ये पावसाचा त्रास होत असल्यामुळे तसं शासनानं पण निधी आम्हाला द्यायला पाहिजेत। ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले हे गाव विविध समस्यांच्या विळख्यात अडकल्यानं या गावाचा विकास खुंटला असून एरंडेश्वर ग्रामस्थ या समस्याच्या विळख्यातून सुटकेची वाट पाहतायत। या समस्या सुटाव्यात यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। गाव तिथे 24 तास या माध्यमातून या बुलेटिनमध्ये, या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।